महाराष्ट्र, जिथे राजकारण ही केवळ सत्ता मिळवण्याची लढाई राहिलेली नाही, तर विचारसरणी, वर्चस्व आणि जनतेच्या कौलाचीही लढाई बनली आहे. एकीकडे सन 2022 आणि दुसरीकडे सन 2026. 4 वर्षांचं अंतर, पण प्रश्न आजही तोच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास पुन्हा स्वतःची पुनरावृत्ती करत आहे का? जून 2022 शिवसेनेत अशी राजकीय बंडखोरी झाली ज्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेचं संपूर्ण चित्र बदललं. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील 40 आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. महाविकास आघाडी अल्पमतात आली, सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून ईश्वर साक्ष शपथ. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आरोप केला की हा संपूर्ण घटनाक्रम भाजप पुरस्कृत ऑपरेशन लोटसचा भाग होता. मात्र भारतीय जनता पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावलात आणि हा शिवसेनेचा अंतर्गत पक्षीय प्रश्न असल्याचं म्हटलं. म्हणूनच ऑपरेशन लोटस हे कोणतेही अधिकृत अभियान नव्हतं, तर तो विरोधकांनी वापरलेला एक राजकीय आरोप आणि राजकीय शब्द होता. आता चर्चेत ऑपरेशन टायगर. आता 4 वर्षांनंतर सन 2026 पुन्हा एकदा शिवसेना चर्चेत आहे. मात्र यावेळी चर्चेचा विषय आहे ऑपरेशन टायगर. हा शब्द शिंदे गटातील नेत्यांनी वापरला जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील काही प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. सर्वप्रथम लोकसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 6 खासदार अधिकृतपणे शिंदे गटात दाखल झाले. यामध्ये संजय हरिभाऊ जाधव, भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, ओमराजे राजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय उत्तमराव देशमुख आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा समावेश आहे. या 6 खासदारांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांनी याला ऑपरेशन टायगरचं मोठं यश असल्याचं म्हटलं. यानंतर 30 जून 2026 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले. इतकंच नाही तर महायुतीने त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी उमेदवार म्हणूनही घोषित केलं. आणि याच ठिकाणी राजकीय चर्चेला आणखी वेग येतो. शिंदे गटातील काही नेत्यांचा दावा आहे की शिवसेना युबीटीचे आणखी सुमारे 14 आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात. मात्र आत्तापर्यंत या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आणि आता या संपूर्ण राजकीय घडामोडीतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेमका कोणाचा? नेत्यांचा, पक्षांचा की त्या सामान्य मतदाराचा ज्यांनी एका विचारसरणीवर, एका पक्षावर आणि एका निवडणूक चिन्हावर विश्वास ठेवून आपलं मत दिलं होतं? 2022 मध्ये जेव्हा 40 आमदार वेगळे झाले तेव्हा विरोधकांनी याला जनादेशाशी विश्वासघात असल्याचं म्हटलं. 2026 मध्ये जेव्हा 6 खासदार आणि 1 विधान परिषद सदस्य शिंदे गटात दाखल झाले तेव्हा पुन्हा एकदा तोच प्रश्न जनतेसमोर उभा राहिला. हा लोकप्रतिनिधींचा लोकशाहीतील अधिकार आहे की मतदारांच्या विश्वासाची परीक्षा? एका बाजूचं म्हणणं आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधीला स्वतःचा राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तर दुसऱ्या बाजूचं म्हणणं आहे की ज्या पक्षाच्या, ज्या विचारसरणीच्या आणि ज्या निवडणूक चिन्हाच्या नावावर मतदाराने मतदान केलं त्या जनादेशापासून दूर जाणं हे मतदारांच्या विश्वासाला धक्का देणारं आहे. म्हणूनच प्रत्येक पक्षांतरानंतर चर्चा केवळ सत्तेची होत नाही, तर लोकशाहीची, जनादेशाची आणि मतदारांच्या विश्वासाचीही होते. तर 2022 40 आमदार, 2026 6 खासदार, 1 विधान परिषद सदस्य आणि 14 आमदार येण्याचा दावा हा फक्त राजकीय पुनर्रचना आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात? याचा निर्णय कोणताही पक्ष करणार नाही, कोणताही टीव्ही स्टुडिओ करणार नाही. याचा अंतिम निर्णय महाराष्ट्रातील मतदारच करणार. कारण लोकशाहीत शेवटचा निर्णय नेत्यांचा नसतो, तो जनतेचाच असतो. सतीश कदमसह सय्यद असलम, गल्ली मीडिया, मुंबई.